करत होते पहिला चेंडू त्याच्या डावामध्ये उजव्या दरबारा करतोय अर्ध दुसरा या ठिकाणी ऑनस्ट्रीटच्या दिशेला कटावला चेंडू फिरकावून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय शिबारे का पार आला चौकार पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय निश्चितच धावा ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या पाहिजे त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते किंवा निश्चितच एक चांगला पटका खेळ आहे पार बघताचा आहे चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला भिरकावून दिला आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलाय एखाद्यावरती रोखलं जातंय देखील क्षेत्ररक्षकाला सुरेख क्षेत्ररक्षक झालं फेक देखील आपण पाहिली चांगली फेक होती एखाद्यावरती दोन्ही फलंदाजांना रोखलं जात आहे आणि निश्चितच कर्णधाराचं कौतुक करावं लागेल कारण कर्णधारा काय देखील माहिती आहे की तो चेंडू पुन्हा एकदा आबोल तयार यावेळेस आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आहे चूक केली गोलंदाजाने फेक देखील चांगली होती पहिले चेंडूवरती चमकार आला त्याच्यानंतर निश्चितच दोन चेंडू चांगले फेकले दाबवले यावेळी देखील कोरोना टाकलेला चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे आडवा फेक केलाय खराब कामगिरी चमकार निश्चित आला त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी आहे रोहन अमोलच्या चेंडूचा सामना करणार चेंडू भिरकाव्याच्या चेंडूला फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय झेल होणार नाही आहे मात्र एक धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही धावा पूर्ण झाल्या यावेळेस देखना चेंडू ज्या चेंडूला क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो असा चेंडू फेकला आणि रोहनच्या एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या पहिला फलंदाज रायझिंग स्टार संघाचा रोहन माघारी फलंदाज षटक देखील समाप्त झाला पहिल्या 7 चेंडू मध्ये एक फलंदाज माघारी फलंदाज धावा जर पाहिल्या तर धावा झाल्यात धावसंख्या आले 9 धावा धावून करते अनिकेत गोलंदाजी बारवर दुसरा षटक हाताळणार किरण पुढे गेल्याचा प्रयत्न यावेळेस कट केलाय चेंडूला ऑफसाईडच्या दिशेला चेंडू चाललाय शिबा रेषेकडे क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे मात्र चेंडू जिंकला चेंडू गेला शिबा रेखा पार आला चौकार पहिल्या चेंडूवरती देखील चमकार आलाय पुढचे चेंडू कसे टाकणार अनिकेत कारण किरण ऑफसाईडला चांगली फटकी खेळतो यावेळी देखील देखील फटका आहे क्षेत्ररक्षक सजवलाय त्या ठिकाणी चूक केली क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडलाय चेंडू चाललाय शिबा रेखा पार आला दुसरा चौकार वरती चौकार खेचून आणला त्याच्यानंतर चांगली फलंदाजी करतोय हो मोठा फटका खेळायचा आहे चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये चेंडू सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू आलाय 2 चौकार आल्याच्या नंतर एक चेंडू निर्धाव आलाय टप्प्यावरती फेकावे लागणाऱ्या गाडी घेतला पुन्हा तयार यावेळी देखील चेंडू बॅटची कडा घेतली असते त्याच्या मागे पहा सचिन काय मेहनत करतोय मैदानामध्ये निश्चितच चेंडू अडवलाय एखाद्यावरती रोखलं जात आहे ब्रदरचा संघ देखील चांगली फलंदाजी करतो त्याच्याकडे देखील चांगली फलंदाजी हो पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाच्या डोक्यावर भिरकावून दिलाय चेंडू चाललाय शिबा रेखा पार पहिल्या चेंडूवरती सुयशने मारला षटकार पाहिलं तर सुयश अकुटप्प्या चेंडू यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू आहे चकवला फलंदाजाला गतीत परिवर्तन केलं पहिल्या 7 चेंडूपैकी 9 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर आता जर 12 चेंडूचा खेळ झालाय 24 धावा धावपळ करते लागलाय ज्या खेळाडूकडे चांगली फलंदाजी असते त्याला खराब चेंडूचा वेट करावा लागला ज्यावेळेस 5 समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू चाललाय शिबा रेखा पार गिरीच्या बॅट मधून आलाय तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार यावेळेस देखील उडवायचा चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये हो यावेळेस खराब कामगिरी डावेस्टीच्या बाहेर टेकण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस निश्चितच आपण पाहतोय खराब कामगिरी केली फलंदाजी करतो आपण
ठिकाणी झालाय पारसने यावेळेस एकला फटका आहे बैदारी फटका आहे निश्चितच एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय फेक झाले पाहूया या ठिकाणी आपण पाहतो खराब कामगिरी पण सध्या हा चेंडू न चेंडू येणारा चेंडू हा फ्रीचा असणार आहे सध्या असणार आहे फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची फुलटा चेंडू आहे फसला फटका निश्चितच आपण पाहतोय खराब चेंडू होता मोठा फटका खेळणारा चेंडू होता मात्र फटका पुटत धावले अंगावरती चेंडू आढळला एकच दुसऱ्या षटकात थोडासा महागडा ठरतोय अकुटाचा चेंडू यावेळेस उडवलाय चेंडूला हवेमध्ये चेंडू आहे जिथून चित्रक्षक चेंडू खाली जातोय चेंडू आणू शकत नाही चेंडू चाललाय शिवार एका पार किरणच्या बॅटमधून अजून एकाला चौकार निश्चितच चांगला फटका किरणच्या बॅटमधून आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी पाकवर सज्ज हो मोठा फटका खेळायचा चेंडू बॅटचा संपर्क या एस्टच्या मागे पहा सचिनने चांगली कामगिरी केला जो किरण या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत होता क्षेत्ररक्षण सजवा आपण प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक विकेट गेले की बदला वेळ फार घेत आहे नवीन फलंदाज राकेश महिंद्र होत आलाय त्या बाजूला आपण पाहतोय जयने आतापर्यंत एकाच चेंडूचा सामना केलाय किती चांगली फलंदाजी करत होता मात्र एस्टनच्या बागे आपण जर पाहिलं तर सचिनने चांगलं काम केलं निश्चितच सचिन या सामन्यामध्ये मजबूत की आता चेंडू आहे चौथा षटकात तळला जातोय आणि किच्च्या पट्टीमधून तो फुटा चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून टाकलाय चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेंडूवरती तो अडवणार खराब कामगिरी केली अमोलने चेंडू सोडलाय चेंडू चाललाय शिवारे का पार शिवारेशीच्या पलीकडे झाला पुन्हा एकदा अनिकेत हो भिरकावायचा चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये नेटगाव चेंडू आलाय यावेळेस देखील चेंडू फेकलाय फलंदाज अडचणीत सापडलाय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा चेंडू बॅटचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये देखील पुढे जाऊन जिल्ह्याचा प्रयत्न केला गेला बाबा सचिन चांगले काम केलं असतं जो देखील भागात परतला राज मैदानामध्ये गेलाय डावखुरा फलंदाज आहे यावेळेस भिरकवायचा चेंडू बॅटचा फुटायचा संपर्क होतोय षटक समाप्त झाला 4 षटकात तर संघाची धावसंख्या 43 झाली राकेश साठी पारितोषिक आहे 7 चेंडूमध्ये 2 षटकार मारायचे रोशन सरगर यांच्याकडून बक्षीस आहे पहिला चेंडू पारस फेकलाय खराब चेंडू फेकलाय नो चेंडू फेकलाय यावेळेस पहा काय मैदानामध्ये काय होतंय खराब चेंडू फेकलाय नो चेंडू येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाला संधी आहे फलंदाज राजकडे संधी आहे कारण चेंडू फ्रीजचा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा पारस हो उडवलाय भिरकावलाय चेंडू चाललाय शिवारे का पार आला राजच्या बॅटमधून चौकार राजने भिरकावून दिला चेंडू चौकार आला पारस पहिल्या 2 चेंडूवरती खराब कामगिरी
आपण टप्प्याच्या या वेळी चेंडूला फिरकावल्या आणि क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अडवणार फेक करणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र खराब फेक संधीचं सोड. तिसरी धाव घेण्याची संधी देखील प्राप्त झाली. काय कामगिरी, खराब कामगिरी ब्रदर्स संघाकडून पाहायला मिळते. खराब कामगिरी. पहिली फेक खराब झाली त्याच्यावरती धाव घेतली नाही मात्र तो चेंडू पुन्हा एकदा फेक खराब झाली आणि त्याच्यावरती धावा आता आपण पाहतोय 3 धावा या चेंडूवरती आल्या. राकेश मोठा चेंडू आहे यावेळेस 5 चेंडू बॅटची कडा घेतली. स्टेजच्या मागे चाललाय, अडवलाय चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण केलाय परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. पाहिलं तर मागच्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. किरण बागारी पर्यंतच्या नंतर धावा येत नव्हत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पारस तिन्ही गोलंदाजी जबाबदारी घेतली तेव्हापासून धावा परत पुन्हा एकदा येणं चालू झालंय. उडवला यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जितू आणि जितूने चूक नाही केली. निश्चितच चांगला झेल पकडलाय. निश्चितच या चेंडूवरती देखील 1 धाव येते. लवकर फलंदाज राज मैदानावरती फलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूचा सामना करणार आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार पाहणं महत्वाचं आहे. हो यावेळेस आपण पाहतोय निश्चितच पुन्हा एकदा सचिनने चूक केली. शेवटच्या चेंडूवरती आणि 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र किरण बाद होणार. 1च धाव मिळते. बॉल दिला नवीन शंभूराजे 11 वर्सेस SP वॉरियर्स 2 संघामध्ये टॉस समावेश होता. रायझिंग स्टार या संघाचा आणि नक्कीच आपण एकदा पुढचा चेंडू पहिला षटक अंक प्रति घेण्यासाठी बॅटिंग लाईनवरती अनिकेत. यावेळी मात्र नक्कीच वाईट चेंडू पहिल्या चेंडूवरती खराब चेंडूने सुरुवात केली तर किरण शिंदेने नक्कीच दोन्ही रायझिंग स्टार. पुढचा चेंडू पुढे एकदा किरण राईट टप ऑफ द विकेट. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा काही त्याचा संपर्क होत नाहीये. टाकला पुढचा चेंडू पुढे एकदा किरण. यावेळी मात्र नक्कीच हा चेंडू आहे खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र काही चूक होत नाहीये आणि इथे मात्र किरण अनिकेतचा खेळ इथे समाप्त झाला. अनिकेत बॅक टू द विकेट. पहिला धक्का ब्रदर्स 11 या संघाकरिता नक्कीच अनिकेत सारखा खेळाडू बाद झाला. मोठा धक्का मोठा लागलेला एक आव्हान म्हणजे अनिकेत शिंदे. तिथेच चांगली गोलंदाजी केली किरण शिंदे यांनी. नक्कीच जर बघाल तर दगडी फलंदाज चेंडूपर्यंत किरण. यावेळी मात्र इथे मात्र चांगली गोलंदाजी किरण कडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच किरण चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र पुढचा चेंडू बाबाराटीसाठी किरण कडून. यावेळी मात्र काहीसा बसून काढण्याचा प्रयत्न फसलाय. यावेळी मात्र निर्धाव चेंडू आले. चांगली अशी कामगारी करताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू पुढे एकदा. यावेळी मात्र शेवटचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर टाकतोय, खराब चेंडू टाकतोय तर म्हणजे किरण नक्कीच धावफलकावरती धावतो आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्यात. मित्र पॉवर प्लेचं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्येच आपल्याला रन काढायचं असतं. बोललो पुढचा चेंडू पुढे एकदा.
यावेळी मात्र फिरवले बॅटला परत बॅट अधिक चेंडूचा काही संपर्क नाही. इथे मात्र शतक संपतोय. शतकातील धावपळीवरती धावसंख्या तिथेच थांबले 3 धावा. धावपळीवरती लागले सेकंड शतक मार्गवरती सज्ज झालाय सुरेश कोसायकर. लेफ्ट हँड आउट विकेट. यावेळी मात्र पुढे एकदा यावेळी मात्र जर बघाल तर चांगला स्ट्रोक खेळला. इथे मात्र धावत राग होतोय. चेंडू अडवतोय. इकडून मात्र स्ट्रोक वळतो. परत 2 धावा धावून पूर्ण केल्या. धावपळीवरती धावसंख्या एकूण 5 धावा. याच्या पुढील सामना जर बघा पुढचा चेंडू पण एकदा सुरेश. यावेळी मात्र हवे चेंडू आहे खाली क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. परंतु काटून मात्र धावत धावत किरण आला. इकडून राज केला परंतु किरण इथे मात्र थ्रो केला. सेकंडला उतरला. पुढे एकदा गोलंदाज मार्गवर मोठा गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच अपील करण्यात येते. अपील काय मानत नाही आहेत. नक्कीच टायर असतील गोलंदाज सुरेश आणि नक्कीच अजूनही जर बघाल तर दुसरा फलंदाज नक्कीच बाबाराटेसाठी हा चेंडू यावेळी मात्र ऑफ साईडला खेळलाय. चेंडू चाललाय धन धन करत सीमारेखा पार आला. मार्कवरती पुन्हा एकदा बाबाराटे अजूनही आहे. यावेळी मात्र नक्कीच काय होईल अतड्यासाठी सज्ज सुरेश. यावेळी मात्र पुढे एकदा हवे चेंडू आहे. अटालीचा रक्षक जय झेल होईल का? नक्कीच इथे मात्र सचिन रायडे याचा खेळ समाप्त केला जयने आणि मोठा गडी बाद दुसरा गडी बाद सचिनच्या स्वरूपात. चेंडू एकदा यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू टाकलाय. यार चेंडू टाकला किरणने. इथे मात्र चेंडू मारण्याचे चेंडूची काही लेन समजली नाहीये. पटेल शेकडवरती जिथे तर आग्रही आहेत. यावेळी मात्र हवे चेंडू आहे खाली क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू बंधन करतोय परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. ते मात्र काहीच घ्यायचं क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे पाहायला मिळालं. नक्कीच त्या चेंडूवरती 3 धावा धावून 13 धावा. पुढे चेंडू यावेळी मात्र कोणतीही बॅट आणि याची काही लेन कर्णधार किरण शिंदे. पुढचा चेंडू यावेळी मात्र इथे मात्र स्टुबॅट चेंडू खराब चेंडू टाकला किरणने. 14 धावा. एका धावेने वर हा संघ आणि पुढे एसपी बोरिया संघ. यावेळी जर बघायला तर पुन्हा एकदा प्लेट करून धावतोय. ग्राउंड शॉट खेळलाय. इथे मात्र एक धाव आता मात्र पाहायला भेटेल. गोलंदाज यावेळी मात्र इथे काय होत आहे नक्कीच थ्रू कटाचे सध्या काही होत आहे. यावेळी मात्र चेंडू फटकावलाय. हवे चेंडू आहे. चेंडू चाललाय दन दन करत. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चेंडू पाहायला भेटतो. नक्कीच कबड्डी आपल्याला पाहायला भेटतो. असा गोलंदाज राज आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतो. पॅकेटला जिथे जागे यावेळी मात्र काही सिलेंड भेटत नाहीये. धावायचं होता मुल्ला या चेंडूवरती 1.5 धावा आल्या. धाव तिथेच थांबले. धावसंख्येवरती धावसंख्या 19 धावा धावपळीवरती लागले. तू लिहितोय त्या नितीनला जास्त नितीन जर बघाल तर BNPL सर्व जर मैदानामध्ये पाहिलं तर नक्कीच इथे मात्र विकेट होतोय. नक्कीच मोठा झेल घेतलाय तो म्हणजे राकेश तांबाटी यांनी. मोठा गडी बाद होतोय. नक्कीच जर बघाल तर BNPL पर्व 7वे आपण पाहतो 2007 आपल्याला पाहायला भेटेल. जर धावपळीवरती धावसंख्या 19 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज. यावेळी मात्र पुढे हवे चेंडू आहे खाली क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. चेंडू चाललाय सीमारेखा पार आला. चौकार खणखणीत दणदणी कसा मोठे व्यक्ती देखील खेळत आहेत. आणि त्या संख्येसाठी यावेळी मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न आपल्याला दिसला. नक्कीच राज चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. राज पुढे एकदा यावेळी मात्र पुढे एकदा हवे चेंडू आहे खाली क्षेत्ररक्षक धावत जातोय. इथे मात्र आता मात्र चुकी करतोय तो म्हणजे राकेश. इथे मात्र कच्चा क्षेत्ररक्षक करतो. मगाशी मात्र चांगली झेल पकडला. आता मात्र झेल सोडलाय तरी सुद्धा टाळ्या वाजल्या म्हणजे राकेश साठी. नक्कीच त्यांची राज पुढे एकदा
यावेळी मात्र पुढे एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. सहा चेंडूमध्ये 32 धावा खेचायचे आहेत, ते म्हणजे ब्रदर्स 11 या संघाला. काय होईल आपण पाहूया. मैदानावरती गेम चालू आहे. टीव्ही ऑन ठेवा, मोबाईल ऑन ठेवा, कारण की लाईव्ह कास्टिंग आपल्याला श्री गणेश लाईव्ह यांच्याकडून पाहायला भेटतं. नक्कीच तर बघाल शंभूराजीला रेडी राहिलं. आपण सगळ्याला गोलंदाज पार्कवरती सुरेश घोसाळकर. यावेळी मात्र अपील होते आणि इथे मात्र अपील मांडतायत आणि इथे मात्र अमोलचा खेळ समाप्त झाला. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. चांगला खेळाडू आहे पारस घोसाळकर. नक्कीच जर बघाल तर गोलंदाजी मार्कवरती जर बघाल तर सुयश घोसाळकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे पारस. यावेळी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. सुयश घोसाळकर, पारस बॅक टू सुयश घोसाळकर. मंदर गाडी कुठली आणलेस? यावेळी मात्र नक्कीच चेंडू टाकलाय. चेंडू निर्धावाला मोठे गडी बाद झाले. 5 आम्हाला काय माहिती आहे? पुढचा चेंडू पुढे एकदा. यावेळी मात्र हवी चेंडू डायरेक्ट घेतला, क्रॉस केलाय. चेंडू वरती कोणही नाहीये. चेंडू इथे मात्र येतोय किरण, परंतु यावेळी काय होईल? यावेळी मात्र गच्चा चेंडू हातात घेतला होता, सोडलाय. मात्र नक्कीच दागून सिद्धी पुढे एकदा गोलंदाज सुयश तयार. यावेळी मात्र आपटला चेंडू आणि इथे मात्र स्क्वेअर चेंडू टाकलाय. खराब चेंडू सज्ज सुयश. यावेळी मात्र पुढे एकदा चेंडू उडवलाय. चेंडू खाली सूत्ररक्षक सेमक कंडिशन. यावेळी मात्र पुढे एकदा संकेतचा खेळ समाप्त झाला. संकेत बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज कोच जाईल ब्रदर्स 11 या संघाचा. नक्कीच मिकी माऊस आपल्याला पाहायला भेटतोय मैदानामध्ये आलाय. नक्कीच मोठ्या ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय मिकी माऊस आलाय मैदानामध्ये. विकेट गेले. संकेत बॅक टू द पवेलियन. पुढे एकदा सुयश घोसाळकर. यावेळी मात्र पुढे एकदा उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय दन करत, परंतु तिथे मात्र सुरक्षित येतोय. चेंडू अडवतो तो परत. तर इकडे मात्र मला वाटतं तो बघाल तर रायझिंग स्टार हा संघ इथे विजय ठरतो आणि विजय संघाचं प्रतिकार करतो.